नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 7 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या शालेय पोषण आहाराची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिले आहे त्याच्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक या ठिकाणी आपण ज्या दिवशी ही बैठक घेणार आहोत त्या दिवसाची तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली श्री या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकून घ्यायचं आहे. शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. 1 नंबरचा विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 7वी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या पद्धतीने पहिल्या विषयाची सुरुवात किंवा लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शालेय कार्यक्रम आयोजन. शालेय पोषण आहार समितीमार्फत दिनांक 3/12/2025 रोजी विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व स्वागत करून करण्यात आली. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले. शिक्षकांनी पोषणयुक्त अन्नाचे घटक व त्यांचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य सहाय्यकांनी स्वच्छता, हात धुण्याच्या योग्य पद्धत आणि सुरक्षित आहाराचे नियम दाखवून दिले. विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार माझे आरोग्य या विषयावर प्रात्यक्षिक व चर्चासत्र घेण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी पोषण आहाराबद्दलचे अनुभव व विचार मांडले. समिती सदस्यांनी शाळेत मिळणाऱ्या जेवणाची गुणवत्ता, स्वच्छता आणि उपलब्धता यावर थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पोषण आहाराबाबत जागृती आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडला व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्वानुमते हा ठराव मंजूर झालेला आहे आणि सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती व पोषण आहार घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंद. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती व पोषण आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद समितीमार्फत तपासण्यात आली. सकाळच्या सत्रात एकूण उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या नोंदवण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी पोषण आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. इयत्तानिहाय उपस्थिती व जेवण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अचूक नोंद पडताळणी गेली. नियमित जेवण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण समाधानकारक असल्याचे समितीने नोंदविले. काही विद्यार्थ्यांनी आरोग्याच्या कारणामुळे जेवण न घेतल्याची नोंद करण्यात आली. पोषण आहार वितरण वेळेवर व सुव्यवस्थित पार पडल्याचे निरीक्षण झाले. जेवणाच्या गुणवत्तेबद्दल विद्यार्थ्यांचा अभिप्रायही समितीने घेतला. नोंदवहीतील सर्व आकडेवारी व्यवस्थित भरलेली असून कोणतीही त्रुटी आढळली नाही. दिवसाचे एकूण हजेरी व पोषण आहार संख्या मुख्याध्यापकांना सादर करण्यात आली. समितीने पुढील काळात नोंद अधिक काटेकोर ठेवण्याचे मार्गदर्शन केले. अहवालासह उपस्थिती व जेवणाची अंतिम यादी संलग्न करण्यात आली व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे स्वयंपाकघरातील स्वच्छता व सुरक्षितता. शालेय पोषण आहार समितीने स्वयंपाकघराची स्वच्छता व सुरक्षिततेची पाहणी केली. स्वयंपाकघर परिसर स्वच्छ व नीटनेटका असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळले. भांडी, स्वयंपाक साहित्य व कामाचे टेबल योग्य प्रकारे
धुतलेले व स्वच्छ ठेवलेले होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरक्षित असून फिल्टरची स्थिती समाधानकारक असल्याचे तपासण्यात आले. भाज्या व धान्य स्वच्छपणे धुवून योग्य पद्धतीने साठवण्यात आल्याची नोंद झाली. स्वयंपाकासाठी वापरलेले इंधन व गॅस सिलेंडर सुरक्षित नियमानुसार ठेवलेले होते. स्वयंपाकी व मदतनीस यांच्याकडे स्वच्छ वस्त्रे व योग्य स्वच्छता पाळली जात असल्याचे दिसून आले. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध असून त्यांची नियमित विल्हेवाट लावली जाते. कीटकनाशक नियंत्रण व व्हेंटिलेशनची स्थिती समितीने तपासली व ती समाधानकारक असल्याचे नोंदविले. स्वयंपाकघर परिसरात कोणतीही धोकादायक सामग्री किंवा अव्यवस्था आढळली नाही. समितीने पुढील काळात स्वच्छता अधिक काटेकोर राखण्याच्या काही सूचना दिल्या. निरीक्षण पूर्ण करून अहवाल मुख्याध्यापकांकडे सादर करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, हात धुण्याची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. शालेय पोषण आहार समितीने हात धुण्याची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची गुणवत्तेची पाहणी केली. शाळेतील हात धुण्याची ठिकाणे स्वच्छ असून विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध असल्याचे निरीक्षणात दिसून आले. हात धुण्यासाठी आवश्यक नळ व्यवस्थित कार्यरत असून पाण्याचा पुरवठा नियमित आहे. साबणाची उपलब्धता समाधानकारक असून विद्यार्थ्यांना हात धुण्याबाबत योग्य सूचना देण्यात येतात. हात धुण्याच्या जागेवर स्वच्छता राखण्यासाठी समितीने काही मार्गदर्शक सूचना दिल्या. पिण्याच्या पाण्याचा फिल्टर म्हणजेच RO यंत्राची स्थिती समितीने तपासली व ती योग्यरित्या कार्यरत असल्याचे आढळले. टाकीत साठलेले पाणी स्वच्छ राखले असून टाकी स्वच्छतेची नोंद वहीत उपलब्ध आहे. पाण्याची चव व स्वच्छता दोन्ही समाधानकारक असल्याचे समितीने नोंदविले. विद्यार्थ्यांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी नियमित उपलब्ध आहे. अस्वच्छता किंवा कोणतीही तक्रार नोंदवलेली नसल्याचे समितीच्या पाहणीत स्पष्ट झाले. आगामी काळात हात धुण्याची जागा व पाण्याची गुणवत्ता नियमित तपासण्यासाठी सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. हा ठराव सर्वानुमते मंजूर झालेला आहे आणि सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 7, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य त्यांचे अनुक्रमांक आणि त्यांचे नाव आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे डिसेंबर 2025 करता शालेय पोषण आहार समितीचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.